राज ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की दानवेंना आता त्यांच्या पक्षातही किंमत राहिलेली नाही आणि त्यावरच राज ठाकरे असे म्हणाले की उत्तर देवांना द्यायचे असतात, दानवांना नाही. राज ठाकरे साहेब सोडून द्या, ते आमचे मित्र आहेत. उद्धव ठाकरेला मी सांगतो की त्यांची कुठं दुप्पट निघालं त्यांचं, की नगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना मी राज्यभर प्रवास करतो. पक्षाने मला स्टार प्रचारक म्हणून इतर आमच्या नेत्याबरोबर घोषित केलं होतं. त्यामुळे मला अनेक ठिकाणी जावं लागलं. जात असताना एकेकाळची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला मला फरक जाणवला. एक दिवस असा होता की आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा विजय असो असं म्हणू शकत नव्हतो. लगेच शिवसैनिक आम्हाला धारदार माझा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं म्हणायला लावायचे. पण ते बिचारे शिवसैनिक आता सध्या गलित गात्र झालेले वाटले. आणि माझ्या लक्षात आलं या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही बिलकुल वीक झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना. त्यामुळे यांचं दुप्पट निघलं. आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणले की रावसाहेब दानवेला पक्षात काही किंमत नाही. ज्या पक्षानं मला 21व्या वर्षी पंचायत समितीचं सभापती केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षाने मला 2 वेळेस आमदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला 5 वेळेस खासदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला केंद्रात 2दा मंत्री केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला राज्याचा अध्यक्ष केलं भारतीय जनता पार्टीचा त्या पक्षात मला किंमत नाही. मी केवळ भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नव्हतो, तर पार्टीत काम करताना, अध्यक्ष असताना 7 वेळेस 35 वेळेस सतत निवडून मला लोकांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीने तो मान सन्मान मला दिला. उद्धव ठाकरे साहेबासारखा काळा बुरका घालून, शेपूट खाली घालून मागच्या दारांना मी विधान परिषदेत नाही गेलो. आणि गेले तर गेले 2.5 वर्षात फेल झाले. मी 35 वर्ष यशस्वीपणे राजकारण केलं. माझी पक्षात किंमत नसती तर मला जे पदं आत्ता दिलेत हे पदं भेटले नसते. मी साखर कारखान्यात चेअरमन राहिलो, मी बँकेत चेअरमन राहिलो, मी दूध संघाचा डायरेक्टर राहिलो, मी मार्केट कमिटी चेअरमन राहिलो, मी खरेदी विक्री संघात चेअरमन राहिलो. हे माझ्या पक्षानं दिलेलं मला मोठेपण आहे.